नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन जाहिरात बघणार आहोत। बँक ऑफिस असिस्टंट या पदासाठी ही जाहिरात आलेली आहे। ऑलमोस्ट सर्वचे सर्व विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहेत आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जॉब करण्याची संधी आहे। नॉर्मली काय असते, केंद्र सरकारचे जे जॉब्स असतात किंवा बँकिंग सेक्टरमध्ये जे जॉब्स असतात ते भारतामध्ये कोणत्याही राज्यामध्ये तुम्हाला पोस्टिंग मिळू शकते, परंतु आज जी जाहिरात आलेली आहे यामध्ये तुम्हाला आपल्याच राज्यामध्ये नोकरी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे। ही जाहिरात तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। तुमचा कुठलाही टाइम वेस्ट न करता आपण आजची जाहिरात बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली जाहिरात आहे। बँक ऑफ बडोदा तर्फे ही जाहिरात आलेली आहे। यामध्ये बघा एकूण 500 पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे। यामध्ये सर्वात आधी फॉर्म भरण्याची जी डेट आहे 3 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि 23 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। 3 मे पासून तर 23 मे पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, म्हणजे ऑलमोस्ट 20 दिवस तुम्हाला फॉर्म भरायला मिळून राहिलेले आहेत। ओके, म्हणून तुम्ही आरामात या परीक्षेचा फॉर्म भरू शकता। ठीक आहे, आता समोर बघा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सेकंड नंबरचा पॉईंट, पदाचे नाव बघा ऑफिस असिस्टंट म्हणजे पियून। ओके, पियून या पदासाठी ही जाहिरात आलेली आहे। एकूण वॅकन्सीज आहेत 500। यामध्ये एज लिमिट बघा 18 वर्षे मिनिमम आणि 26 वर्षे मॅक्झिमम। ओके, यामध्ये SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्षे रिलॅक्सेशन आहे आणि OBC कॅटेगरीसाठी 3 वर्षे एज रिलॅक्सेशन मिळणार आहे। यामध्ये बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन मिनिमम 10वी पास तुमचं असायला पाहिजे। ओके, 10वी पास असणारा प्रत्येक विद्यार्थी फॉर्म भरू शकतो। पे स्केल बघा 19,500 पासून तर बघा 37,815 रुपये पर्यंत जे आहे तुमचं जे आहे पे स्केल राहणार आहे। एज बघा मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, एज 18 वर्षापासून तर 26 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। यामध्ये SC आणि ST यांच्यासाठी 5 वर्षे, OBC साठी 3 वर्षे आणि PWBD साठी 10 वर्षे एज रिलॅक्सेशन मिळणार आहे। एक सर्व्हिसमॅनसाठी आणि बघा विडोज आणि बघा डायव्हर्स वुमन इत्यादींसाठी तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता। एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपण बघितलेलं आहे, 10वी पास असणे गरजेचे आहे। आणखी एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे यामध्ये, तो म्हणजे तुम्हाला मराठी भाषा येणे गरजेचे आहे जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरायचा असेल तर। ओके, तुम्हाला कोणत्याही राज्यामध्ये फॉर्म भरता येतो, परंतु तुमच्याकडे बघा जे आहे लोकल लँग्वेज येणे गरजेचे आहे। ओके, लोकल भाषा तुम्हाला येणे गरजेचे आहे। तुम्ही कोणत्याही राज्याच्या तुम्ही कोणत्याही राज्यामध्ये फॉर्म भरू शकता। म्हणजेच महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला मराठी भाषा येणे गरजेचे आहे। ठीक आहे, आणखी एक महत्त्वपूर्ण पॉईंट इथे आहे, तो म्हणजे क्रेडिट हिस्ट्री। ओके, तुमच्या क्रेडिट स्कोअर प्रॉपर असणे गरजेचे आहे। म्हणजेच बघा सिबिल स्कोअर तुमच्या प्रॉपर असणे गरजेचे आहे। मिनिमम 650 तुमच्या सिबिल स्कोअर असणे गरजेचे आहे। ओके, 650 प्लस तुमच्या सिबिल स्कोअर असणे गरजेचे आहे। ठीक आहे, आणि जर तुमच्या सिबिल स्कोअर प्रॉपर नसेल, ओके, तर तुमचे बघा जे हे आहे पोस्ट आहे ते कॅन्सलसुद्धा ते करू शकतात। ओके, म्हणून तुमचं जे सिबिल स्टेटस आहे, सिबिल स्टेटस तुम्ही अपडेट करून टाका। आणि जर तुम्ही सिबिल स्टेटस जे आहे अपडेट केलेलं नसेल तर त्यासाठी बघा NOC तुम्हाला लेंडरतर्फे आणणे कंपल्सरी राहणार आहे। परंतु बघा फॉर्म भरण्याकरिता तुम्हाला सिबिल स्कोअरची आवश्यकता नाही। ओके, फॉर्म तुमच्याकडे बघा सिबिल स्कोअर नसेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता, ही प्री कंडिशन नाही। ठीक आहे, तुम्ही नंतर तुमच्या सिबिल स्कोअर वगैरे काढत राहा, अपडेट करत राहा। सध्या तुम्हाला कुठल्याही सिबिल स्कोअरची वगैरे गरज नाही। सिबिल स्कोअर नसेल तरीसुद्धा तुम्ही बिंदास फॉर्म भरू शकता। आता त्याचे तुम्ही टेन्शन घेऊ नका। आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे बँक अकाउंट नसेल, जर बँक अकाउंट नसेल तर तुम्हाला सिबिल स्टेटस प्रोव्हाइड करण्याची काही आवश्यकता नाही। ठीक आहे, म्हणून सिबिलचे टेन्शन तुम्हाला आताच घ्यायचं नाही आहे। त्यानंतर बघा ॲप्लिकेशन फीज आहे 600 रुपये। जनरल कॅटेगरी, EWS कॅटेगरी आणि बघा OBC कॅटेगरीचे बॉईज। ओके, जनरल, EWS आणि OBC कॅटेगरीचे बॉईज फक्त यांना 600 रुपये भरायचे आहे आणि 100 रुपये फीज आहे। बघा SC ST दिव्यांग विद्यार्थी, एक सर्व्हिसमॅन आणि महिला, सर्वच्या सर्व महिला यांना 100 रुपये फीज भरायची आहे। याचा अर्थ असा आहे की जनरल, EWS आणि OBC कॅन्डिडेटच्या महिलांना फीज भरायची नाही, म्हणजेच फीज फक्त आणि फक्त जनरल, EWS आणि OBC कॅन्डिडेटच्या मुलांना भरायची आहे। ओके, बॉईज म्हणजेच मेल कॅन्डिडेटला फीज भरायची आहे। ठीक आहे,
प्रोबेशन पिरियड जे आहे तुमच्या 6 महिन्याच्या प्रोबेशन पिरियड राहणार आहे. ठीक आहे. सिलेक्शन प्रोसिजर बघा, आता तुमची टेस्ट होणार आहे, ऑनलाईन टेस्ट होणार आहे, म्हणजे तुमची परीक्षा होणार आहे. परीक्षा झाल्यानंतर तुमची लोकल लँग्वेज टेस्ट होणार आहे, म्हणजे तुम्हाला लोकल लँग्वेज येते की नाही त्याची बघा टेस्ट होणार आहे. ठीक आहे. यालाच बघा LPT म्हणतात. LPT म्हणजे लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट असे याला म्हणतात. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा पॅटर्न बघा. परीक्षा पॅटर्न तुम्हाला 4 विषय राहणार आहेत. पहिला विषय म्हणजे इंग्रजी, त्यानंतर GK, त्यानंतर मॅथ आणि त्यानंतर रिझनिंग. ठीक आहे. नेहमीचेच विषय आहे आणि नेहमीप्रमाणेच 25-25 प्रश्न तुम्हाला प्रत्येक विषयावर राहणार आहे आणि प्रत्येक विषयावर 25-25 मार्क जे आहे तुम्हाला राहणार आहेत. म्हणजे 100 प्रश्न राहणार आहेत एकूण आणि 100 मार्कांचा तुमचा पेपर राहणार आहे. ठीक आहे. आणि मीडियम जे आहे, मीडियम तुम्हाला मिळणार आहे इंग्रजी मीडियम, इंग्रजी, हिंदी आणि तुमची लोकल लँग्वेज. ओके. म्हणजेच मराठी लँग्वेज जर तुम्ही सिलेक्ट केली तर तुम्ही मराठीमध्ये पेपर देऊ शकता. ओके. लँग्वेजच्या इथे तुम्हाला काहीही इश्यू होणार नाही. ओके. आणि प्रत्येक विषयाला तुम्हाला बघा, प्रत्येक विषयाला 20-20 मिनिटे तुम्हाला वेळ मिळणार आहे. ओके. 20-20 मिनिटे तुम्हाला प्रत्येक विषयाला मिळणार आहे. अशा प्रकारे 80 मिनिटांचा तुमचा पेपर राहणार आहे. 80 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, निगेटिव्ह मार्किंगसुद्धा तुम्हाला राहणार आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला राहणार आहे. म्हणजेच एक प्रश्न जर तुमचा चुकला तर तुमचे 0.25 मार्क जे आहेत ते मायनस होणार आहेत. ठीक आहे. MPSCमध्ये सुद्धा 0.25 मार्क जे आहे मायनस होत असतात. त्याचप्रमाणे इथे सुद्धा राहणार आहे. ठीक आहे. इथे लिहून आहे, हा पॉईंट तुम्ही स्वतः वाचून घेऊ शकता. आता बघा परीक्षा केंद्र महाराष्ट्रामध्ये मी इथे बघा टिक केलेले आहेत. औरंगाबाद आहे. माझ्या हातून जर एखादा सेंटर सुटलेला असेल तर तुम्ही ते मला सांगा. ओके. इथे पुणे आहे, त्यानंतर मुंबई, नवी मुंबई, ठाणे MMR आहे आणि नागपूर इथे असेल. हो, हे बघा नागपूर इथे आहे. अशा प्रकारे इथे 1, 2, 3 आणि 4 सेंटर महाराष्ट्रातील मला इथे दिसून राहिलेले आहेत. तुम्हाला जर एखादं एक्स्ट्रा दिसत असेल तर तुम्ही ते मला सांगू शकता. ठीक आहे. आता बघा किती जागा या परीक्षेसाठी आहेत ते मी तुम्हाला दाखवून देतो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेसाठी टोटल जागा आहेत 500. ओके. 500 जागा एकूण या परीक्षेसाठी देण्यात आलेल्या आहेत. परंतु तुम्हाला सर्वच्या सर्व 500 जागांसाठी तुम्ही एलिजिबल राहणार नाहीत. ओके. इथे आपल्या राज्याला बघा, हे बघा महाराष्ट्र तुम्हाला इथे दिसून राहिलेलं असेल. महाराष्ट्रासाठी इथे जागा आलेल्या आहेत 29. ओके. 29 जागा आहेत. स्वतःच्या कॅटेगरीच्या जागा तुम्ही स्वतः इथे बघून घेऊ शकता आणि या पदांसाठी तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. ओके. सर्वात जास्त जागा आलेल्या आहेत बघा उत्तर प्रदेश येथे सर्वात जास्त जागा या आलेल्या आहेत. आपले जे शेजारील राज्य आहे, ओके, गुजरातमध्ये बघा, गुजरातमध्ये सुद्धा 80 जागा या आलेल्या आहेत. हे मी तुम्हाला का दाखवून राहिलो? ओके. कारण जर तुम्हाला लँग्वेज येत असेल, ओके, गुजराती किंवा हिंदी, बघा हिंदी आपण बघून घेऊया. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, नेम ऑफ स्टेट्स आहेत आणि इथे लोकल लँग्वेज यांनी दिलेली आहे. तर जिथे जिथे लोकल लँग्वेज हिंदी आहे तिथे तिथे तुम्ही फॉर्म भरू शकता. जसं बघा बिहारमध्ये हिंदी आणि उर्दू आहे, इथे सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके. छत्तीसगडमध्ये हे बघा हिंदी आहे, हिंदी इथे आहे. पुन्हा दिल्लीमध्ये आणखी कुठे आहे हिंदी? हे बघा मध्य प्रदेशमध्ये सुद्धा हिंदी आहे. ओके. इथे सुद्धा फॉर्म भरू शकता. आणि राजस्थानमध्ये सुद्धा हिंदी आहे, इथे सुद्धा तुम्ही जे आहे फॉर्म भरू शकता. आणि UPमध्ये सुद्धा हिंदी आहे, इथे सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. उत्तराखंडमध्ये सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. UPमध्ये इथे 80 जागा काहीतरी आहेत, इथे तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही राज्यामध्ये फॉर्म भरू शकता जिथे जिथे हिंदी भाषा आहे, कारण तुम्हाला हिंदी भाषा येते. आणि जेव्हा ते लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट घेतील तेव्हा तुम्ही ते टेस्ट आरामात पास करू शकता. ठीक आहे. फक्त बघा तुम्हाला हिंदीमध्ये पेपर द्यावा लागेल मग. ओके. तुम्हाला हिंदीमध्ये पेपर द्यावा लागेल किंवा इंग्लिशमध्ये पेपर द्यावा लागेल. इंग्लिश आणि हिंदीमध्ये तुम्हाला तिथे पेपर द्यावा लागणार आहे. इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना इझी जाणार आहे. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटते की मी संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. माझ्या हातून काही इन्फॉर्मेशन सुटलेली असेल किंवा काही माहिती माझ्या हातून जर चुकलेली असेल सांगताना, तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, व्हॉट्सॲप चॅनलसुद्धा आहे. टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंक्सवर क्लिक करून तुम्ही याची PDF डाउनलोड करून घेऊ शकता.
आणि आपलं चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करून घेऊ शकता. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.